गाडग्याखाली दृष्टांत दिलेलं आहे की हिरा होता. हिरा कसा आहे? स्वयंप्रकाश. आणि तो हिरा गाडग्याखाली दाखवून गाडग्याखाली दाखवून आणि गाडगे बी. पण आता गाडग्याला पाण्यासाठी परप्रकाशाची गरज आहे, म्हणजे दुसरा प्रकाश पाहिजे, म्हणजे अंधकाराचं आवरण घालणारं साधन पाहिजे, तेव्हा गाडगे नजरे पडतं. कारण तो कसा आहे? परप्रकाश येते. आणि त्या गाडग्याला काठीने फोडलं किंवा उचललं तर आता हिरा पाण्यासाठी कोणत्या प्रकाशाची गरज आहे? का? तो स्वयंप्रकाश. अद्वैत बोधावर जे आवरण आहे अज्ञानाचं ते परप्रकाशित आहे. आणि ते परप्रकाशित असणारं आवरण एकदा सद्गुरूच्या बोधाने वेगळं झालं की अद्वैत बोधाचं असणारा ते प्रकाश ऑटोमॅटिक प्रकट होतो. आणावं लागेल. लक्षात आलं तुमच्या? आवरण. बघा, अज्ञान काय करतं आपलं? ज्ञान एकच गोष्ट करतं, ज्ञान आत्मज्ञान करून देत नाही. ज्ञान अज्ञानाची निवृत्ती करतं. ज्ञान काय करतं? अज्ञानाची निवृत्ती केली की ज्ञान हे म्हणजे स्वरूप हे तयारी. नाही ज्ञानीन सादृश्य म्हटले, ज्ञानाशिवाय आत्मज्ञान होत नाही. मग ज्ञानच आत्मज्ञान नाही, आत्मज्ञान ज्ञान करून देत नाही, पण ज्ञानाशिवाय होत नाही. मग ज्ञान काय करतं? प्रतिबंध दूर करतो. काय करतो? आता काय केलं मला सांगा. काठीने हिऱ्याला प्रकाशित केलं का? नाही. काठीने एकच काम केलं, त्या हिऱ्यावर असणारं जे आवरण, काय केलं? हिऱ्यावर जे असणारं आवरण आहे, कोणतं हिऱ्यावर आवरण? गाडग्याचं. काठीने काय केलं? ते फोडलं. आता गाठीने गाडगा फोडलं मग त्याने काय प्रकाश तयार केला हिऱ्याला? नाही. मूळ हिरा प्रकाशमानच आहे. तसे तुम्ही मूळचे ज्ञानीच आहेत. कसे येत? पण तुमचा जसा दिवा काच कंदील असतो, कंदिलाच्या काच लावली असते कंदिलाला, पण काय होतं? मूळची काच ही स्वच्छची. कशी? स्वच्छची. पण त्याच असणाऱ्या ज्या ज्योतीचा प्रकाश बाहेर होतो त्या ज्योतीपासून तिला काजळी तयार होते. आणि काजळी तयार करून काचला काय करते? अंतःकरण रूपी काच. कोणती? अंतःकरण रूपी काच. आणि ते अंतःकरण रूपी काच असणारी त्या असणाऱ्या आत्मज्योतीवर म्हणा, कुटस्थावर म्हणा, तिचं आवरण पडलं तिचा प्रकाश फाकतो. पण त्याच्यापासूनच काय होतं? जसं म्हणले पाण्यापासूनच शेवाळ होतं. झाकी तर कोणाला आहे का नाही? शेवाळ कोणापासून होतं? झाकीत किंवा डोळ्यावर पटळ येतं, डोळ्यावर पडता येतो. कोण पडता तयार करतं डोळ्यात? डोळ्यापासूनच तयार होतो, पाण्यापासून तयार होतो. तो पाण्यात डोळ्याला अडवायचं. आता हे आकाशात ढग आली, कोणी तयार केलं ढग? सूर्यकिरणानेच. सूर्यकिरणाने वाफ झाली आहे का नाही? तसं आहे. कारण आणि असं असणारं ते आवरण अज्ञानाचं, त्या आवरणाची निवड सद्गुरु ज्ञानाने होते. सद्गुरु ज्ञान निवृत्त झाली की आत असणारा जे आनंदाचा कंद म्हणजेच कमळ. आनंद कंद म्हणजे काय? कमल कंद आणि दरदुरी. कंद म्हणजेच असणारा कमळाचा त्या कांदा म्हणा किंवा त्याचा असणारा कमळाची कळी म्हणा, त्याचा विकास त्या सर्व असणार ज्ञानरूपी सूर्याचा प्रकाश पडला की ती विकसित होते. आणि विकसित झाल्यानंतर त्याचा विस्तार पावल्यानंतर मग त्या भुंग्याला आमंत्रण द्यावं लागतं. ते जसं त्याचं म्हणजे त्याला वंदन करू. कोणला? ते असणारे ज्ञानरूपी सूर्याला, सद्गुरूला अशा वंदन करू. काय करतो तो? जो अविद्या राती रुसोनिया. काय करतो? अविद्या रातीला पळवून लावतो. काय अविद्या त्याला पाहिलं की अविद्या रात रुसून जाते, आहे का नाही? बाबा अहंकार निशिगन दाट, गुरु वचने फुटली पाट. कोणत्या वचनाची? मग सांगा ना. अज्ञान रूपी रात्र असणारी सद्गुरु रूपी वचनाने पहाट होते. काय अज्ञान रूपी रात्र? काय? मी देह ही अज्ञान रात्र आहे.
मी अमका मी तमका हे सत्य दिसणं हे अज्ञान आहे. अहंकार, काय अहंकार? हे माझं आहे, हे मी आहे, सगळं माझं आहे, हे देह दिसतोय मी आहे आणि माझं आहे, हेच अहंकार आहे. आणि हीच रात्र आहे. आणि गुरुवचन आहे. काय गुरुवचन आहे? हे याच्यातलं तू काहीच नाहीस. मग कोण आहेस तू? तत्वमसी. तत्त्वम अशी. तत् म्हणजे ते ब्रह्म, तत् म्हणजे तू वाच्यार्थाने ईश्वर, तत् म्हणजे लक्ष्यार्थाने ब्रह्म, त्वम म्हणजे तू, असणारा जीव, कुटस्थ ब्रह्म, कुटस्थ ईश्वर, जीव. आता ईश्वर जीव कसे येतं? उपाधीने आभासयुक्त येतं. म्हणून ब्रह्म निर्लेप आहे, कुटस्थ निर्लेप आहे. म्हणून कुटस्थ आणि ब्रह्म एक आहे आणि जीव आणि ईश्वर एक आहे का? एकाला अविद्येची उपाधी, एकाला सत्वगुणाची उपाधी. सम हे उपाधी. मग सद्गुरू काय करतात? उपाधीचा बात करतात. आणि उपाधीचा बात केला की राहिलं काय खाली? अधिष्ठान राहिलं. काय राहिलं खाली? उपाधीचा बात झाला की राहतं अधिष्ठान. मग जगत आहे का? पहिली गोष्ट नाही. तसं लय मोठं न झाला प्रपंच. आहे परब्रह्म. अहम सोहम ब्रह्माकळी. प्रपंच झालाच नाही. मग काय हा? सूर्याला माहिती आहे का मृगजळ आहे का नाही? मृगजळ आलेलं गेलेलं अक्का माहिती असतं का? नाही. कारण त्याला आलेलं बी माहित नाही. तसं समुद्राला माहित नाही आपल्यावर किती लाटा येतात आणि किती जातात. मग अनेकांनी त्या लाटांना प्रतिबंध केला म्हणून त्याला काय वाटत नाही, त्याला कोणी साह्य झालं म्हणून त्याचं काय वाटत नाही, कारण त्या आल्या गेल्या त्याला काही जाणीवच नाही असे. आणि म्हणून ही अविद्या ज्ञान रूपी सूर्याला ही जी असणारी अविद्या म्हणजे अज्ञान, आणि हे अज्ञान सद्गुरूपी सूर्य उगवला की पळून रुसून जातं. रुसून कधी रुसून जातं? ज्या वेळेस नवरा दुसरी बायको घेऊन येतो, करतो का नाही? दुसरी एखादा करतो आणि मग पहिली रुसून निघते. का बरं? तिला सवत कुठं सहन होती का? तसं ही अविद्या नांदणारी, अविद्या नांदणारी ज्यावेळेस सुविद्या येते, सुविद्या येते. आता सुविद्याला अविद्या राहीन का? ती निघती रुसून. अलग लक्षात. तर अविद्या राहती रुसून या गिळी. ज्ञान, ज्ञान बी गिळती ना अज्ञान बी चांदण्या गिळून या. ज्ञान ठेवा का मग? ज्ञान गिळून गाव गोविंद. गंमत ही एक बारकाव आहे. कारण सद्गुरूचा बोध चित्तात असावा सतत. कसा असावा? सतत असावा. काय बोध आहे सद्गुरू? मी देह नसून मी आत्मरूप आहे, जगत हे ब्रह्मरूप आहे, हा बोध आहे सद्गुरूचा. हा चित्तात असावा. चित्तात हा बोध असावा. मग भजन करावं. हे विश्वाची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणाची झाला. आता पुढं याही वरी पार्था माझे भजनी असथा असता. काय माझी वेळ काय याही वरी पार्था माझी भजन ऐसे मुकुट माथा करी असे वेळ नाही. याही वरी पार्था माझ्या भजनी असतात ऐसे माथा मुकुट करी. त्याला मी माथ्यावरला मुकुट करतो. म्हणजे ज्याने माझ्या स्वरूपाला यासारखं जाणलं बरं का, ज्याने माझ्या स्वरूपाला यथार्थ जाणलं, जाणून जो आता माझं भजन करतोय, म्हणजे ज्ञान गिळून, ज्ञान जाणलं की हे सगळं जगत ब्रह्मरूप आहे, गिळून टाकतो ज्ञान. आणि मग मला अज्ञानी होतो आणि मग सर्वत्र मला पाहतो. कोणाला? मला म्हणजे ईश्वराला. मग म्हणतो काय म्हणतो? विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, त्वाजी दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठलची. काय म्हणतो आता? मग आता विठ्ठल तटस्थ आहे. आता परत आलं तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षण. आता तटस्थ लक्षण व्यापक नसतं. तटस्थ लक्षण मूर्तीपुरतचे.
आणि स्वरूप लक्षण व्यापक आहे. काय तुका मने नेत्री केली ओळखन, तुका मने नेत्री केली ओळखन, तटस्थ हे ध्यान विटेवरी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. आता कोणता आहे तो? मग तटस्थ नाही, आता माझा तटस्थ आणि स्वरूप एक ही. तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. काय म्हणू तुला आता? सगुण निर्गुण एक गोविंदू रे, एक गोविंदू रे, एक गोविंदू रे. तुझ काय म्हणू आता तुला? तुला व्यक्त म्हणू की अव्यक्त? अरे अव्यक्त आणि व्यक्त दोन का आता? दोन नाही, ते एक आहे आता. असं असणार हे सगळं. महाराज ज्ञान आणि अज्ञान, अज्ञान मी देह तर गिळलंच, पण मी ब्रह्म सुद्धा काय केलं आता? कोणत्या सूर्यानी? ज्ञान रूपी सूर्यानी मी देह. बाबा सांगायचे ना ते काळी घार पांढरी घार दिसा सांगत ना तुम्हाला, किंवा काट पायातला काटा खिसातला काटा. उपकार केले म्हणून ठोक का त्याला? तो तर लय घातक होतो, म्हणून त्याला सुद्धा तो रुसतो. ज्ञान अज्ञान दोन्ही चांदण्या गिळून या. जो सुदीन करीत ज्ञान्या स्वबोधाचा, ज्ञानासाठी सुदीन करतो. सुदीन सु म्हणजे चांगला. कोणता? स्वबोधाचा, म्हणजे त्याला त्याच्या स्वरूपाचं ज्ञान होतं. कोणतं ज्ञान होतं? ज्ञानी याला होतो. पण ज्ञानी याला, कारण विषय आवा सद्गुरु बोलून विषय असा आहे की तो विषय मनामनीचा नाहीच, तो अनुभवाचा विषय. आणि अनुभव येण्यासाठी अनाधिकार्याचं काम नाही. मग कारण सद्गुरु बोधासाठी अधिकारीच तयार व्हावा लागतो. अधिकारी तयार झाल्याशिवाय त्याला प्रसिद्धी. जसे आता साखर, ऊसाची साखर व्हायची, पण कोणत्याही ऊसात साखर होते का? होय, कोणत्या ऊसात साखर तयार होते? ज्याला रिक्वेरी आलेली आहे त्याचीच ना. नाही नाही तसं नाही. कारखान्यात कोणता घेऊन जाता तुम्ही? कारखान्याने स्वीकारला पाहिजे ना. तसं नाही, ते तुमच्या लक्षात नाही आलं माझं म्हणून. गोष्ट अशी आहे, तुमचा 6 महिन्याचा ऊस आहे का साखरेतला ऐकली? त्याला अधिकारीच ऊस लागत होते, आम्हाला हे म्हणायचं. ऊसाची साखर कारखान्यात कशी होत नाही आम्हाला माहिती, पण कोणत्याही ऊसाची साखर होत नाही. हाय का रे? लक्षात. आता मला 6 महिने दिवसात पाणी असतं की नसतं? वजन बी असतं, पाणी बी असतं. साखर घेते का ती? रिक्वेरी पाहिलं? रिक्वेरी कमी नाही त्याला. मग म्हणजे याचा अर्थ अधिकार काय त्याचा? अधिकार कमी आहे ना तिथं त्याचा. का माघारी पाठवलं त्याला? आणि तोच 12 महिन्यात झाल्या. आम्हाला तेच म्हणायचंय. म्हणजे अधिकारी तो नाही. मग तो साखर होणार नाही का त्याची? त्या लेवलला गेला का त्याची साखर होत असते. अशी गोष्ट आहे की अधिकारी कोणी नाही असा नाही, सगळे अधिकारी नाही. अधिकारी कर्माने तयार होत असतो, अधिकारी उपासनेने तयार होतो. पण कोणतं कर्म? जे वेदविहित निष्काम कर्म आहे ते अधिकारी तयार करतं. वेदविहित निष्काम उपासना ते अधिकारी तयार करतं. आणि ज्यावेळेस वेदविहित निष्काम उपासना, वेदविहित निष्काम कर्माने अंतकरण शुद्ध होईल, वेदविहित निष्काम कर्माने अंतकरण स्थिर होईल. आता राहिला आवरण दोष. काय राहिला? आणि सद्गुरु तो आवरण दोष काढीत असतात. काय करतात ते? ह्यो म्हणत असतो मी देव, मी करता, मी भोगता, हे सगळं. सद्गुरु म्हणतात तू याच्यात तू काहीच नाहीस. तू कोण आहेस? तू सच्चिदानंद ब्रह्म तू आहेस. तू आत्माराम आत्मारूप तू आहेस. हे सद्गुरु सांगतात. हे सद्गुरूच्या वाक्याने हे त्याला. पण अधिकारला पटतंय. कोणाला पटतंय?
अधिकारी त्या योग्यतेत झाला की त्याला पडतं. अहो साधी लग्नाच्या वयात मुलगी आल्यावर ती लग्न करत म्हणलं लाजते की नाही. अवघं 7-8 वर्ष मुलगी ती लग्न करत म्हणते असं हे करते तुला काय कळतं लग्न म्हणजे काय. तसंच आहे ना, अधिकारी कोण, तो त्या पात्रतेत आलेला आहे का नाही, त्याला अधिकारी म्हणतात. असा अधिकारी असून आणि मग महाराष्ट्र त्याला ते मग ते ज्ञान अविद्या जाण्याचं ज्ञान त्याला झालं की ज्ञान आणि अज्ञान दोन्ही चालण्या जातात. सुदीन होतो ज्ञानी अशी सोबत. आता ज्ञानी अशी कोण ज्ञानी, जो असा अधिकारावर आला तो ज्ञानी आणि त्याचा आता सोबत मग त्याला आत्मबोध झालेला आहे असा. मग त्याने विवळते सवळे काय झालं, मग त्याला लाहोनी आत्मज्ञानाचे डोळे. कोणते डोळे प्राप्त होतात त्याला, मग आत्मज्ञान. अवसाद उदाहरण आहे, एखाद्याच्या डोळ्यामध्ये मोतीबिंदू आहे. डॉक्टर म्हणले मोतीबिंदू ऑपरेशन करू. पण म्हणले काय झालं, खरं म्हणले आताच करता येणार नाही. का बरं म्हणजे ते पिकला नाही. काय नाही ते मग पिकायच्या आधी केल्यावर काय होईल, डोळा जाईल. काय होईल, काय होईल म्हणजे तो पिकावा लागतो. जर मोतीबिंदू डोळ्यातून करता पिकावा लागतो तर मग आता या ठिकाणी असणार जे आत्मज्ञानाचे डोळे यायचे म्हणलं त्यासाठी अज्ञान निघालं कोणला कोणता आहे बरं झालं चला. काय ज्या अज्ञानाने काय होतं असं विकल्पित दिसतं, काय होतं, जेने विवळते सवळे. विवळत म्हणजे काय, यथार्थ ज्ञान नाही होत. लाहोनी त्याला आत्मज्ञान डोळे प्राप्त होतात. काय सांगितलं त्यांनी, जो सूर्य उगवल्यामुळे प्रकाशित होणाऱ्या प्रकाळी आत्मज्ञान दृष्टी प्राप्त होऊन काय होतं त्याला, जे अज्ञानाची रात्र असते आणि ते सूर्य उगवल्यानंतर काय होतं, मग त्याला आत्मज्ञान डोळे प्राप्त होतं. जसं अंधारात दिसत नाही काही, पण दिवस सगळीकडे दिसतं का नाही स्पष्ट, तसं त्या अज्ञानाच्या रात्रीमध्ये त्याला काय दिसत नाही. पण ज्यावेळेस त्याला त्या आत्मज्ञाना सूर्य उगवतो त्यावेळेस त्याला सर्वत्र ज्ञान आत्मज्ञान डोळे होतात. सांडिती देहांतेचे अविसाळे, देह अहंतेचा असणार घरट. काय पक्षी काय करतात, दिवस उगवला का आपल्या आपल्या घरी सोडून तारा होता जातं. तसे हा जीवरूपी पक्षी देह मी असणारी अहंता, काय देह मी असणारी अशी अहंता, त्या अविसाळी म्हणजे असणार ते घरट, ते टाकून उडून जातो. ते जीव पक्षी काय होतात, उडून जातात. काय करतात, लिंगदेह कमळाचा, लिंगदेह रूपी कमळ. लिंगदेह म्हणजेच वासना, अंतःकरण. पोटी वेचूया चितभ्रमराचा आणि त्या असणाऱ्या लिंगदेह कमळाचा असणाऱ्या आतमध्ये चितभ्रमर. काय, जो चितभ्रमर म्हणजे ज्ञानरूपी भुंगा, चितरूपी भ्रमराचा मोक्ष बंद मोक्ष द्याचा उदेला होय. असणारे जे ज्ञानरूपी असणारा भ्रमर आपल्या अंतकरण रूपी असणाऱ्या कमळामध्ये बंद झालेला आहे अविद्येने. काय झालं तो, अविज्ञाने अज्ञान रूपी म्हणजे लिंगदेह म्हणजे अंतकरण, त्या अंतकरणामध्ये ते असणारं जो ज्ञान रूपी भ्रमर, ज्ञान आहेच पण ते काय झालं, अविद्येच्या आवरणाने काय केलं, तो झाकला गेला. आणि झाकला गेल्यामुळं बंद झालं. ते काय होतं, दृष्ट नाही दिला का, म्हणले काय, म्हणले एक भुंगा असा सूर्यविकासनी कमळ आणि आला संध्याकाळच्या पारी त्या सुगंधाच्या उडीने आला आणि बसला ते कमळावर आणि इतका रमला इतका रमला इतका रमला इतका रमला की त्याला आता उठवणं जड झालं. आणि ते उठाना तिथून ते बसल्यानंतर सुगंध आता मला अजून दिवस आहे, आता काय गाडीवर म्हणलं अजून गाडीवर 5-10 मिनिटं तर घेऊ, नाही झोप सकाळच्या पारी 6ला 5 मिनिटं बाकी येत म्हणजे मग तर गाडीवर झोपू, डोळा लागतो 6ला 5 मिनिटं बाकी असताना डोळा लागतो, 7लाच उठवतो, 7ला 5 कमी असतात जागेत त्याला. तसा सूर्य तो भुंगा म्हणतो की अजून दिवस आहे थोडा, म्हणतो तवर तो थोडा आनंद घेऊ आणि रमतो. जशी याला झोप लागत असते रमतो ना असा रमतो की सगळ्या पाकळ्या अजून एक पाकळ्या आहे ना बाहेर निघाय पुरती म्हणतो तरी त्याच्यात सुगंध होतो, इतका रमतो. आणि रमल्यानंतर त्या सगळ्या पाकळ्या पॅक होतात, सूर्य मावळला पॅक झाल्या
आता त्या सूर्याची म्हणजे असं त्या भुंग्याची ताकद वास्तविक पाहिली तर ते लाकूड कोरतो भुंगा, काय करतो. पण तो कमळ करी का कवळी चिरून येणे मुळाचं काम असं आहे. काय ज्ञानसुभा दुसऱ्या चिंता नाही. किंवा जसं ते लाकड कोरणारा भुंगा एवढं मोठं लाकूड टरा टरा टोरून बाहेर निघतो, लाकडाला मोठे खांड. पण कमळाच्या कळीत मात्र त्या मुळाने गुततो, निघत नाही. असा गुततो तो भुंगा. आणि ते गुतल्याला भुंगा मग काय करतो, म्हणतो आता येवणी मिरत गेली तेव गेली, आता अजून तर ते एवढा वेळ तर जाईल पुढे म्हणला, मग कशाला तोडायचं मुकार कमळ. असा गुतून पडतो त्याच्यात. आणि गुतून पडला की सूर्याची वाट पाहतो. पण आता ते झालं दृष्टांत वेगळा आहे. ते रात्रीचा हत्ती येतो, हत्ती येऊन ते कमळाचे फुलं घेतो, पायाखाली तुलवतो, तोंडात घालतो, भुंग्याचं वाटलं होतं. हे सगळं म्हणजे तसं नाही सगळं यायचं. हा पक्षी जो भुंगा जो गुतलेला आहे तो काय होतो, ज्ञानरूपी सूर्य उगवला की चैतन्य रूपी असणारा जो कोणतं जे असणार म्हणजे चितभ्रम ज्ञानरूपी भ्रमराचा मोक्ष बंद मोक्ष जायचा उदयला होय. बंद झालेला सूर्य मावळ्यांचे गुतल्याला सूर्य उगवल्या तथा विकास होते. विकासला की मोकळा होतो. सद्गुरु ती वेगळं तुझं सगळं मग ते सोडा ते विषय आम्ही ते. पण हा सूर्य मरत नाही मुंगा, हत्ती येतो रात्री, हात्याला तर मरतो, नाही तर मरत नाही. तसं हत्ती येतो आणि हत्ती आला की ते याच्या याने हलत ते कमळ भुंग्याच्या आतल्या याने भुंगा डुलतो ना आतमध्ये, इकडे होतो ना, ते हलतो. आणि हलणाऱ्या कमळावर जास्त ध्यान असतं, त्याला उचलतो तसे. आणि मग इथं काय होतं, गुततो. आपण ज्यावेळेस सूर्याच्या मावळ्याने गुततो, सूर्याच्या उगवण्याने विकसित पावतो, विकसित पावण्याने तो मुक्त होतो. असा विषय आला इथं. उदयला होय काय मोक्ष बंद मोक्षाचा उदयला होय. शब्दाची असाकडी, शब्दाची असणारी ही असाकडी म्हणजे काय, साखळी. शब्दाची असणारी साखळी, शब्दात असणारं जाळ. तुमचं ध्यान कुणी काय म्हणलं, ध्यान एकीकडे नाही ना, ते लक्ष म्हणून इकडे या म्हणून मी इकडे माझ्या ध्यान राहिलं असतं. चला, शब्दाची असाकडी असकडी, शब्दाची असणारी काय साखळी, शब्दात असणारं जाळ, शब्दात असणारं कोड. भेद नदीच्या दोही थडी, भेद रूपी नदीच्या दोहीकडं कोण येतं, भेद रूपी नदी वाहते. आणि ते शब्दाची शब्दरूपी असाकडी असणारी भेद. शब्द कसे भेद, शब्दातच भेद आहे. भेद कशात आहे, शब्दात आहे. आणि या भेदरूपी नदीच्या दोही तडाला दोन पक्षी येतात, दोन जीव येतात. कोणते, त्याला त्यांनी सांगितलं की ते चक्रवाक पक्षी येत. त्याला उपमा बोध आणि बुद्धीला उपमा दिली चक्रवाक पक्षी त्यांनी. आणि अज्ञान रूपी अंधारामध्ये ते दोन अशा भेदरूपी नदीच्या कडेला ते दोन बोध आणि असणारे चक्रवाक पक्षी येत, बोध आणि बुद्धी. आणि त्यांची भेट नाही अंधारात. कसं होते, नदी वाहते, नदीची ह्याकडे एक पक्षी ह्याकडे एक पक्षी. आणि रात्री ते आरडतात, म्हणजे वरडतात विरहाने. विरहाने ओरडले की लगेच दोघांचा आवाज दोघाला जातो. दोघं उठत येते, हे उठला की हे इकडे कडले येतो, तिकडे उठला की ते इकडे कडले येतो. तिकडे कडले बसले की परत आरडा येतो, परत याचा आवाज तिकडे त्याचा आवाज तिकडे. रात्र का बोध असायचं, बोध आपल्या जवळ नाही का, पण आपली बोधाची भेट आहे का, का नाही. अविद्यारूपी रात्र आहे. अविद्यारूपी रात्र असल्यामुळं आपली, आणि कोणती अविद्या, मी देह हीच अविद्या आहे. आणि मी दे, आता सांगा, मी ब्रह्म हे बी आपल्यातच आहे, मी कुठंच आत्मरूप आहे हे बी आपल्यातच आहे. आणि मी देह हे तरी कुठे आहे. मग आम्हाला मी ब्रह्म हा बोध का भेटाना, का भेटाना, कारण मी देह हा बोध आमच्या चित्तात पहिला भरलेला आहे. लक्षात आलं का, मी देह हा बोध पहिला भरलेला आहे. म्हणून मी ब्रह्म हा बोध चित्तात शिरत, मग पहिला आपल्याला मी देह हा बोध चित्तातून काढावा लागेल. काय करावं, पहिला मी देह
हा बोध चित्तातून काढल्याशिवाय मी ब्रह्म हा बोध चित्तात शिरणार, काही केलं तरी शिरणार नाही. अलग लक्षात असं येतं. आणि म्हणून शब्दाची आसाकडे भेद नदीच्या दोहीतडी आरडते विरह वेडी बोध आणि बुद्धी. विरहानी वेडी झालेली बुद्धीला बोधाची खूप गरज आहे. मला बुद्धी बोधासाठी झुरते. बुद्धी बोधासाठी काय करते? झुरते. पण ते बोधाची बुद्धी भेट नाही होत. भेट बुद्धीला जर बोध झाला तर त्याचं इतकं भाग्यवान कोणीच नाही. कारण कोणाला परतंत्र आवडते? आणि बुद्धीला बोध नसणं म्हणजे परतंत्र काय? आणि बोध झाला की ते स्वतंत्र होते. म्हणजे ती तिच्या मूळच्या स्वरूपाला मिळते. जाऊन बुद्धी काय होते? बुद्धी बोध बुद्धीलाच होतो, बोध मनालाच होतो. ज्यावेळेस बुद्धीला बोध होतो त्यावेळेस ते बुद्धी स्वरूपात मिळते जाऊन. मनाला ज्यावेळेस बोध होतो त्यावेळेस मन हे स्वरूपात मिळतं जाऊन. मन हे उन्मन झाले. उन्मन झालं म्हणजे काय झालं? मन न राहता आता ते बोधरूप झालं. काय झालं? ते मन आता मन राहिलं नाही. ते मन न राहता आता ते मन काय झालं? मन हे उन्मन होणं म्हणजे बोधरूप होणं. मनाला बोध झाल्यावर तू मन हे मीची करी आणि माझ्या भजनी सर्वत्र नमस्कारी मध्ये. म्हणजे आता या मनाचा असं निश्चय सगळा मीच नटला असा बोध होतो. असं आहे. मग असे असणारे बोध आणि बुद्धी तव चक्रवाकाचे मैथून. त्या चक्रवाकाचं साम्य काय मिलन, साम्य रसाचे समाधान. भोगवी तुझ गगन भुवन दिवा. तो असणाऱ्या विश्वाचा दिवा कोण? या 14 भुवनाचा दिवा एकच आहे. आकाशात स्वर्गात सुद्धा दुसरा सूर्य नाही बरं का. तुम्हाला वाटतं स्वर्गातला सूर्य दुसरं आहे, पाताळातलं सूर्य दुसरं आहे, पृथ्वीतलं सूर्य दुसरं आहे, असं काही नाही. स्वर्ग बी तशाला पण त्याची पातळी आहे. बघा मेरू शिखरावर पर्वत आहे, स्वर्ग आहे असं शास्त्र सांगतं. मेरूच्या शिखरावर स्वर्ग आहे. कैलासाच्या शिखरावर काय कैलास पर्वत आहे ना पृथ्वीवर, मग त्याच्या शिखरावर कैलास आहे. गोवा याच्यामध्ये ज्यावेळेस पांडव निघाली महापंथाला त्यावेळेस कुठे गेली ती? उत्तर पंथाने चलत चलत गेली. पण त्या ठिकाणी जायला पुण्याचं बळ लागत. कोणत्या बळावर जात आहे तुझं? पुण्याचे बळ. जसं जसं पुण्य संपलं तस तसे गळून पडले. नाही तिकडे पोहोचलेच नाही पावटी सरायला. पावटी सरली म्हणजे जो इंद्र झालाय त्याचं पुण्य संपलं मग ढकललं. तसं नाही. हे निघाले 5-6 जण निघाले. कोण निघाले? 7वा कुत्रा होता बरोबर. पहिल्यांदा कोण गळलं? नकुल, सहदेव, आहे नाही, द्रौपदी. प्रत्येकाला अभ्यास नको माझी इतकं सुंदर येऊन कोणीच नाही. गळाला. माझ्यासारखा भाला फेक करणारा कोणीच नाही. गळाला. द्रौपदीला बी सौंदर्याचा अभिमान. गळाली. हा मग तेच ना. हा अर्जुनाला माझ्यासारखा धनुर्धारी कोण नाही. गळाला. भीमा बी गळाला. दादा म्हणलं सगळे गळाले. मागं बघून म्हणत गळत म्हणलं मी बी गळालो. माझं काय म्हणजे तुला बी ताकदीचा अभिमान होत असणार. कुत्र्याला जाता आलं महाराज. स्वर्गावरून म्हटले त्याला. स्वर्गावरून स्वर्गाचा प्रवास. मग ते पुण्याच्या बळा जात. मग दारात गेलं म्हणजे कुत्र नाही घेतायचा बात. म्हणजे का नाही घेता? इथपर्यंत आलं ती. धर्मराजाने कुत्रा सुद्धा स्वर्गात नेला. एवढे सामर्थ्य सत्कर्माच. कोणतं कर्म केलं धर्मराजाने? सत्कर्माचं एवढं सामर्थ्य आलं त्याच्यात. कुत्र्या सत्कर्म केलं धर्मराजाने. त्याला कुत्रा स्वर्गात नेता आला. मग अजूनही कुत्रे धर्मराज संगत केली ना. कोणाची? संताची संगत केली, महात्म्याची संगत केली, धार्मिकाची संगत केली. आणि म्हणून कुत्रा सुद्धा म्हणजे धर्माच्या संगतीने कुत्रा स्वर्गात जाऊ शकतो.
माणूस जाणार नाही का धर्मात संगत केल्यावर स्वर्गात? होय. धर्माची संगत मी धर्मानेच झालं. चला, तर असा असणारा तो साम्य समाधान असणारा भोगवित चित भानू कोण? तर तो असणारा बोधरूपी सूर्य जो आहे, सद्गुरूपी सूर्य, चित गगन दिवा, भुवन दिवा. या भुवनाचे दिवे होऊन आपण इतक्या लांब गेलो. तुम्ही म्हणले स्वर्ग कुठे म्हणून सांगावं लागलं एवढं. तर स्वर्ग म्हणजे सगळ्याचा एक सूर्य असणारा तो भुवन रूपी दिवा. सूर्य म्हणजे सद्गुरू रूपी दिवा आहे हा. आणि त्याच्या प्रकाशाने असणारे बोध आणि बुद्धीचं ऐक्य होतं. काय होतं? भेदरूपी नदीच्या तळालाही नाही, त्यांचं ऐक्य होतं. असं येते अलग लक्षात. त्या चक्रवाकाचे मैथून त्या चक्रवाकाचं ऐक्य, साम्यरसाचे समाधान भोगवितो चितगगन भुवन दिवा. जेने पाहिले पहाटे. ज्या पहाटे म्हणजे उजाडल्यानंतर ज्यावेळेस सकाळच्या बाहेर पहिलं काय म्हणतो त्याला आपण, सकाळचा दिवस उगायच्या आधी पहिली जे मोहरती रात्र मोहरती, त्याला मोहरती म्हणतो आहे की नाही? रात्र मोहरली म्हणजे आता उजाडलं, आता दिसायला लागले चांगलं, तांबडं फुटलं. तर अशा वेळेस जेने पाहिलीये म्हणजे दिसायला लागलेला पहाटे भेदाची चोर वेळ फिटे. आता भेदरूपी चोर येत नाही. दिवस वगैरे चोर येतात का? आता लय भेटतो आला, आता दिवस वगैरे म्हणले कवर भेटतो, आता 5 वाजले ना पार, म्हणजे चोर येण्याची वेळ संपून गेली. कोणती? भेदरूपी चोर. आता दोरीचे यथार्थ ज्ञान होईन का सर्पाचं भान होईन दिवस उगवल्यानंतर? काय झालं म्हणले रात्रीच्या आधी भले मोठं दाव आडवं पडलेलं वाटून तिकडे उगलेली मोटर रस्ता बदलून गेली. म्हणजे कुठं काय रात्रीच्या लाईटी नव्हत्या, काय नव्हतं, पूर्वी गेले रस्ता बदलून पहाटे उठली ती 5 वाजता आणि चांगलं उजाड म्हणजे पहाट म्हणजे आता पुढं 5 महिन्यामध्ये 5 वाजता चांगलं उजाडलं ती गेलं पहाड काय होतं बघू म्हणजे फारकड फिरकड पाहते तर ते मला ते येठलाचा तुकडा पडला. कशाचा? कधी? उजाडल्यानंतर. तसंच जन्म घे भेदाची चोरळ फिटे. आता त्या सर्पाची भीती होती, पण आता दिवस उगवल्यामुळे ते दोरीचं ज्ञान झाल्यानंतर आता सर्पाची भीती राहिली का? दोरीचा भेद झालता काय होतं, सर्पाचं ज्ञान झालं तिथे, पण दिवस उगवल्यानंतर ते दोरीचं ज्ञान झालं, आता ते फिटून गेलं. रिगत आत्मभुवन वाटे पांथी. म्हणजे आता प्रवासी येतं कोणत्या गावाला निघाले? आत्मरूपी भुवनाकडे निघाले. त्याचे पांथिक म्हणजे प्रवासी. आत्मरूपी भुवन असं लगेच ज्ञान झालं मिळालं असं नाही, त्याला प्रवासच करावं लागतो. ते पांथिक वाटेने निघतात. जयाचेने विवेक किरण सविंगी. त्याच्या विवेक रूपी किरणाच्या संगतीने काय होतं? उन्मेक सूर्यकांत फुनगे. उन्मेक म्हणजेच काय? उन्मेक म्हणजेच अंतःकरणामध्ये असणारी उत्सुकता. उन्मेक म्हणजे काय? उत्सुकता. त्या उत्सुकतेवर त्या असणाऱ्या बोधरूप त्या सूर्याचं किरण पडलं फार तसवा काय पाहिजे. आता आमची उत्सुकता तुम्ही उठता म्हणून नाही पाट्या काकड्या उठत, आम्ही काय उठत होत मग काकड्याला. उन्मेक रूपे असणारा सूर्याचे ती किरण त्या असणाऱ्या सूर्यकांत मण्यावर पडलं. विवेक रूपी सूर्याचे किरण उन्मेक रूपी म्हणजे उत्साहरूपी सूर्यकांत मण्यावर पडले की दिपले जाळले दांगे. ते मग असणार जंगल कोणते? काट्याचे. ते जाळून टाकीच अविद्येच्या काट्या. काय करतो? ते सूर्यकांत मण्या पडलं की लगेच ते पेट धरतो. ते मण्याच्या मण्याने काय होतं मला ते माहिती आहे का? जो काच असते ती पूर्वी नव्हती का, ते भिंगाची काच म्हणतो आपण त्याला, भिंगाची. ते भिंगाची काच सूर्याच्या आणि असं कागदाची गौरीच्या मध्ये धरली अशी की त्याचं असं ते टिपका तयार होतो. आणि टिपका तयार झालं की लगेच ते काय होतं? पेट होतो. तसं दृष्टांत दिलाय ते सूर्यकांत म्हणजे ते भिंग आणि सूर्य म्हणजे ते सद्गुरु बोध. ते बोधरूपी सूर्याने ते एकदा ते किरण एकदा एकत्र केले. काय करतो तो असणारा चंद्रकांत मणी अंतकांत ते असणार मणी ते किरण एक ठिकाण करतो. ते एक ठिकाण करून किरण ते मग पुढच्या खालच्या पदार्थावर सोडितो, अविद्येवर सोडितो.
असे फाकलेले किरण येतं. आता पेटत का नाही आहे ना, ते फाकलेले किरण येतं. पण त्यो सूर्यकांत म्हणजे काय करतो, फाकलेले किरण एक ठिकाणी घेतो. काय करतो ते, फाकलेले किरण एक ठिकाणी घेतो आणि त्यांची शक्ती एका ठिकाणी सोडून देतो आणि सोडली की ते खालचं पेट येतो. आलं लक्षात. काय होतं, ते पेटून टाकतो, जाळीतो. म्हणून सांगितलं त्यांनी दीपले म्हणजे ते पेटवतो, जाळीत दांगे, दांगे म्हणजे जंगल. अविद्याचं जंगल काय करतो, जाळून टाकितो. सूर्य विवेक रूपी सूर्यकिरण, कोणतं किरण पण विवेक रूपी. काय होतं विवेक रूपी किरण, अविवेक जातो. गुरु दाविल्या वाटा येऊन विवेक तीर्थटा होण्या बुद्धीचा मळकटा. हा हे करतो ते जाळीतो. आलं लक्षात. जयाचा रश्मी पुंजू निबर आणि मग त्याचं ते किरण निबार झाले ना. आता पुढच्या काय आता शिमगा झाला की चैत्र आणि मग असं या मायाने असं मला झळाय दिसते बारक्या माताला माळ आणि झळाय दिसतात का नाही. उखर भूमी असली, खळगट भूमी असली की ते उन्हाच्या झळाय दिसतात. ते सांगितले. मग ते निबर झाली. होता स्वरूप उखरी स्थिरू, ते असणार ते उखरावर स्थिर होत ते किरण. आणि काय झालं मग, तो महासिद्धीचा पुरु मृगजळ असे मग महासिद्धी तयार होते तिथे मृगजळाच्या स्वरूपावर ते असणार स्थिर झालं. ज्या श्रीगुरुरूपी सूर्याच्या प्रखर किरणाच्या समुदाय ब्रह्मस्वरूप रूपी माळ जमिनीवर स्थिर झाला असता, महासिद्धीरूपी मृगजळाचा पूर्ण एकदा ती असणारे ब्रह्मस्वरूपावरती असणारे स्थिर झाले किरण, कोणते विवेकरूपी किरण ब्रह्मस्वरूपावर स्थिर झाले की महासिद्धीचे. मग ते बोललं की तसंच होतं. ते तिकडं घडलं की इकडलं की सांगतो असं असं घडलं रे बरं का, उद्या असं असं होणार आहे आता हे. मग त्याला सिद्ध्या तयार होतात की महासिद्ध्या. अंतकरणात जाणं, उद्या काय होतंय ते सांगणं, भविष्य सांगणं, एखाद्याचं कल्याण होणं. हा आणि मग त्याच्यातच गुंतवतो. हा म्हणून म्हटलंय ना, काय सिद्धी लावी पुशी कोणत्या पुशी काय नाही राजहंशी पाणी, काय राजहंस काय पाणी नाही, सिद्धी आहे पाणी, पण त्याच्यातच गुंतवतो. चला. पण जो प्रत्येक बोधाची माथिया, मग तो कोणता प्रत्येक बोध म्हणजे आत्मरूपी बोध. मी ब्रह्मा या अशा बोधावर, अशा बोधावर प्रत्येक बोध म्हणजे मी ब्रह्मा या अशा बोधावर. झाला आता आपलं बंद करू ठीक नाही, बस ना. किती घे जाऊन एवढी उभी होत आहे. ते प्रत्येक बोधाच्या माथिया सोहंतेच्या मध्याने आलिया. काय मी ब्रह्मा या अशा मध्याने झाला म्हणजे आता निश्चय झाला की मी ब्रह्मचे. आता मध्याने म्हणजे पक्का निश्चय झाला की मीच ब्रह्मा आहे असा निश्चय झाला. लपे आत्मभ्रांती आपणा तळी. मग जी भ्रांती असते ना, भ्रांतीरूपी सावली, सूर्य मध्याने सावली कुठे येते, आपल्या खाली लपती येऊन. कुठे लपती येऊन ती आपल्या खाली लपती आत्मतळी या. त्यावेळी विश्व स्वप्नासहिती, त्यावेळेस विश्व स्वप्नासहिती कोण अन्यथा मती निद्रिते. मग आता कोण त्या निद्रेला पाहते आता, कारण मीच ब्रह्मा असा बोलतो. संभाळी नुरेची तेथे माया राहती. आता माया राहत नाही काहीच नाही, काही ते ठिकाणी फक्त मी ब्रह्मा असा बोध आहे. काय त्यावेळेस अशी मायारूपी रात्र तू उर्वरित राहत नाही, तर मग त्या रात्रीतील विश्वरूपी भास स्वप्नासह विपरीत ज्ञानरूपी निद्रेला सांभाळ आठवून कोण करणार. ज्यावेळेस मी ब्रह्मा हा बोध त्याचा पक्का होतो, त्यावेळेस ती रात्रही राहत नाही अज्ञानाची आणि काहीच नाही राहत. आता त्याला कोण सांभाळतं ते रात्र आणि स्वप्न, कोण राहतच नाही ते म्हणजे कोण पाहिजे त्याला. असं करणारा कोण आहे, फक्त एक सूर्य. म्हणून आदयत बोधाची पाठणी, देत महानंदाची पाठणी. मग सुखानुभवाची घेणी देणी मंदो लागे, मंदो लागती. काय म्हणून अशा महाबोधाच्या पाठणीमध्ये म्हणजे अशा पेठेत काय
म्हणून अद्वैत बोधाच्या पेठेमध्ये ते तर महानंद दाटून भरलेला आहे. ते दादा काय भरलाय त्या बाजारात? दाटून भरलेला आहे असा. मग सुखानुभवाची घेणी देणी, मग सुखाचा अनुभव घेणं आणि देणं. कशाचा अनुभव घ्यायचा मग आता? सुखाचा अनुभव देणं. मंदो लागते. मग आता सगळेच आता काय सुखाचा अनुभव, सगळे त्याच सुखात रमते घेणं. मंद आलं आता सगळ्यांच्याच घरी दूध आहे म्हणलं होतं, कुठेही काहीच नेऊन दूध. होय. आता समजा कल्पना करा, तुमच्या गावात सगळीकडे द्राक्ष येतात आणि एखाद्याने द्राक्षाची पाटी घेतली, बाजारात जाऊन बसला, इकतेन का हसतेन लोक गावात. आता रोडला बसते, ते रोडला बसणं वेगळे, बाहेरचे करायचे. पण तुमच्या बाहेर मंडईमध्ये एखादा जाऊन काय बसला तर द्राक्ष लागेल त्याला गिराई. मन दावलं ना ते काय सगळ्याच्या घरी तर द्राक्ष कोण घे. तसा सगळ्याला बोध झालाय मी ब्रह्मरूप आहे असा. आता काय झालाय ना. आता मंदावला आता ते म्हणजे काय मंदो लागती. किंबहुना ऐशी मुक्त कैवल्य सुदिवशे सदा राहिजे का प्रकाशे दयाचे. असं कमी किंवा असे असणं मुक्त कैवल्य सुदिण्याचा असा प्राप्त हो जायला हवात. काय होत? आणि हे कोण करतो? सद्गुरूची कृपा आहे. कोणाची? सद्गुरू हे अशा गोष्टी करतो. सद्गुरूच्या कृपेने सद्गुरूचं एकच कर्तव्य मी ते कायम सांगत असतो की सद्गुरू हे अज्ञानाची रात्र मावळवणार आहे. सद्गुरूने जीवाचं अज्ञान जर बोधाने अज्ञान केलं की माणूस मुक्त झाला. कारण तुमचं अज्ञान तुम्हाला आडवा आलेलं आहे, तुमचंच तुम्हाला आडवा आलंय आणि ते तुमचंच तुम्ही घालवायचे. फक्त सद्गुरू तुम्हाला मार्गदर्शन करणार. कोण घालवणार आहे? आपलं आपणच घालवायचे. सद्गुरू फक्त गाईड करतात. सद्गुरू काय करतात? आपलं आपण घालवायचं. प्रवास आपणच करायचा आहे. तुम्हाला माहिती आहे का, प्रवासाला निघालो आणि नकाशा घेतला. प्रवासाला लांब जर नौकेत नकाशा असतो, मग नकाशा पाहिला म्हणजे इथं नगर आहे, इकडं औरंगाबाद आहे, इकडं नाशिक आहे, इकडं पुणे आहे. आता ते आणि ते बोट घेऊन प्रवास होईल का? नकाशा काय करीन बघ तुम्हाला पण चालायचं का? तर सद्गुरू काय करते? ग्रंथशास्त्र काय करीन? पण चालायचं काम आपलं आहे. आपण तिथपर्यंत चालत आहे मग कळू आहे. चालल्यानंतर कळत चालावं लागतं. चला कुंडली कोणतारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान जगद्गुरु संत तुकाराम सद्गुरू